हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज कंटिन्यू करते आहे 104 पेज नंबर बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 3 द्वितीय खंड. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॉईंट 8 रट्टपालची धम्मदीक्षा. सो हा जो आहे पेजेस हा बराच मोठा व्हिडिओ होणार आहे. सो प्लीज बराच मोठा नाही तर 10 ते 15 तर किती मिनटामध्ये कवर करते, रिअली डोंट नो अबाउट दॅट, बट स्टील तुम्ही शेवटपर्यंत ऐका. यानंतर आपला भाग 4 चालू होणार आहे. ओके, तो सुरू करते. एकदा बऱ्याचशा भिक्खूसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोटीत येथे भगवंत राहिले. कुरुवासियांना हे समजल्यावर भगवंताचे दर्शन घ्यावयास हे त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोटीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघाले. त्या ब्राह्मण गृहपतींमध्ये एक श्रेष्ठ कुलोत्पन्न रट्टपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात एक विचार आला. माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी कापली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. ब्राह्मण गृहपती फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रट्टपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला. प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्याच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्यांनी विनंती केली. भगवंतांनी विचारले, रट्टपाल, असे करण्यास तुला तुझ्या मातापितांनी संमती आहे काय? नाही भगवंत. ज्यांना त्याच्या मातापितांची संमती नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही. भगवंत, संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला आणि त्याने आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले. बाळा रट्टपाल, तू सुखाने जगत आहेस, एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तू राहिला नाहीस तर आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन जगणे कठीण होईल. आम्हाला जगण्यात काहीच आनंद उरणार नाही. आम्ही तुला या जिवंतपणी तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याकरिता संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्टपालाची तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. येणेप्रमाणे आईवडिलांची संमती मिळवण्यास असफल झाल्यामुळे त्या तरुणाने उघ्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी इथेच पडल्यास प्राण देईन, नाहीतर भिक्खू तर होईनच, असं त्यांनी स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला खूप विनवणी करू लागले, पण तो तरुण एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनवणी केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. म्हणून रट्टपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली. त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक सांगण्यास विनंती केली. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलाकडे आले, म्हणाले, तिथे उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन, नाही तर भिक्खू होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही, पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू जीवनात त्याचे मन रमले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो तेथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्यांना संमती द्या, असं त्यांच्या मित्रांनी म्हटलं. ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रट्टपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांना सांगितले, परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने आपल्या आई भेटण्यासाठी आईबाबाला आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूस तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात थल्लकोटी येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीत जाव्यास निघाले आणि ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थी आणि परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला. वंदन केल्यावर एका बाजूस बसून म्हणाला,
भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटवयास जाण्याची माझी इच्छा आहे. रट्टपालच्या मनातील विचारांनी आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही आई वडिलांकडे जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर आणि भिक्षापात्र घेतले आणि भिक्षायात्रेसाठी थल्ल कोठीत तेथे गेला. त्या ठिकाणी कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला. तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्या वडिलांच्याच घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरत होते. त्यांनी रट्टपालास दुरून येत पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कार्ट्यानेच माझा एकुलता एका लाडक्याला या भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रट्टपालाला काहीही मिळाले नाही, नुसता नकार सुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याचा बेतात होती. तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्या मने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहे. तू म्हणतेस ते खरे असेल तर दास्यतेच्या या बंधनातून या क्षणीच मुक्त झालीस असे समज. रट्टपालची आई म्हणाली, आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेले. कुंपणाजवळ बसून रट्टपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे उद्गारला, बाळा, तू शिळा भात का खातायस? हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी खायला हवे नव्हते काय? गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? आम्ही तर घर सोडले आहे. मी तुमच्या घरी आलोय, पण मला येथे काहीही मिळाले नाही, नुसता नाकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरी जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले. रट्टपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन माझ्या घरीच करशील असे वचन दे. भिक्खू रट्टपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून आल्यावर गालीच्या अंथरणाची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रट्टपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना त्याच्या पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारच्या साज शृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर सकाळीच घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार होण्यापूर्वी चिवर परिधान करून भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसले. नंतर सोन्या रुपयांच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे, हे पितृधन आहे. मी तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. तुला भोगण्यासाठी न पुण्य करण्यासाठी या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमणचर्या सोडून दे आणि गृहस्थाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य देखील कर. रट्टपाल म्हणाले, गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकट, मानसिक व शारीरिक यातना, क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रट्टपालांच्या पायांना मिठी मारून आणि पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्याच्यासाठी आपण हे ब्रह्मचर्याचे जीवन जगता त्या अप्सरा आहेत तरी कशा? ते म्हणाले, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रट्टपाल आपल्या पित्याला म्हणाले, गृहस्था, मला अन्न द्यावेचे असेल तर द्या, मला त्रास देऊ नकोस. बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्या उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात ते परतले आणि दुपारच्या भरउन्हात ते तेथे एका झाडाखाली बसले. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पाराध्याला आज्ञा दिली होती. आणि आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भरउन्हात रट्टपाल बसले असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले, रट्टपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्यांना वंदनीय पुरुषाला भेटलो म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्टपालांना भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला.
आणि रट्टपालांकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्टपालांना एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण येथे बसा, हे माझे आसन आहेच, माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रट्टपाल, माणसाच्या 4 हानी असतात की ज्याच्यामुळे ते आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, पीत वस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एका बऱ्याच वयाचा म्हातार मनुष्य वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यात अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक बनवायचे ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू जर भरजवानीत आहेस, तुझे ते केस कसे काळेभोर असून वृद्धत्वाचा त्याचा स्पर्शही झालेला नाही. तू यौवन संपन्न आहेस आणि तुझ्या त्या वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. आणि तुला कसे काय समजले किंवा तू कसे काय पाहिलेस वा ऐकले नाहीस ज्याच्यामुळे तुला गृहत्यागाचा मार्ग पत्करलास. किंवा समजा की रोगाची यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे, तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगत नाही. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले, तू असे काय पाहिलेस व असे का ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास. किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला दारिद्र्यामुळे उत्पन्न होणारी हानी म्हणतात. परंतु तो दरिद्री नाहीस किंवा संपत्ती शून्य नाही. तुला जर दरिद्रीपणाने उत्पन्न होणाऱ्या हानीचा धोका नाही, मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा असे काय ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास. किंवा एक असे उदाहरण घेऊ. ज्या माणसाचे सगळे संबंधी मृत्यू पाहू लागले, ज्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला, त्याला आणखी संपत्ती मिळवण्यात कष्ट होतात किंवा जे काही त्यांच्याजवळ आहे त्यामध्ये त्यांचे निभत नाही, तेव्हा तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. त्याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तुला असे काय पाहिलेस किंवा काय ऐकलेस ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास. रट्टपाल उत्तरले, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो आहे. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली. पहिली आणि ती ऐकली ती 4 तत्वे अशी की जग अनित्य असून सतत परिवर्तनशील आहे. 2. जगाचा रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. 3. आपले कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला जावं लागते. 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळेच जगात दुःख आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला आणि भगवंतांनी सांगितले ती किती बरोबर आहे हे त्याला समजलं. सो नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार, ज्यामध्ये आपण भाग 4 चालू करणार आहोत. होप सो आतापर्यंतचे पूर्ण कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओज मी यूट्यूबला अपलोड केलेले आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.